ठाण्यासह पालघरमध्ये काय महत्त्वाच्या घडामोडी घडतायत पाहूया टॉप 5 मधून। कल्याणमध्ये मनसे आक्रमक होत बँकांना निवेदन देऊन 15 दिवसांचा अल्टिमेटम देते। 15 दिवसात मराठी भाषा शिकावी, तसंच येत्या 15 दिवसात बँकेतील व्यवहार मराठीत झाले नाहीत तर दिलेले पेपरवेट कुठे कुठे लागतील याला आम्ही जबाबदार नसू, असा इशारा देखील मनसे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिलाय। उल्हासनगरात कॅम्प 3च्या शांतीनगर परिसरात गादीच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे। दुकानात कापड आणि कापूस असल्यानं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। बोईसर मार्गावर एका कंपनीच्या खासगी बसचा अपघात झालाय। या भरधाव खासगी बसचा ब्रेक फेल झाल्यानं बस झाडावर आदळली। अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। बोईसर जवळील परनाळी इथं अपघात हा झाला। बसमधील 2 कर्मचारी जखमी झाले। सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे। उल्हासनगरात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करण्यात आला। शिवाया मागितल्यावर नकार दिल्यानं हल्ला करण्यात आला। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। बदलापुरात अचानक धुळीचं वादळ आल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली। या वादळाचा वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागलाय। धुळीचं वादळ आल्यानं वाहन चालक आणि नागरिकांची तारांबळ उडाली। बदलापूर आणि वांगणी परिसरात पावसाच्या तुरळक सरीही बरसल्या।